श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात असा एक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते. मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. हे माझ्याच बाबतीत का घडत आहे? मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्यावरच संकट का? मी इतकी पूजा करतो, नामस्मरण करतो, तरी माझ्या जीवनात दुःखच दुःख का? अशा असंख्य विचारांनी मन अस्वस्थ होते. अनेक वेळा आपल्याला वाटते की देवाने आपल्याला विसरले आहे. आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. आपण एकटे पडलो आहोत. पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त सांत्वनाचे शब्द नाहीत, तर प्रत्येक भक्ताच्या जीवनातील अनुभवाचे सत्य आहे. कारण स्वामींच्या दृष्टीने जे घडते ते कधीच विनाकारण घडत नाही. प्रत्येक दुःखामागे एक मोठे कारण असते. प्रत्येक अश्रूमागे भविष्यातील आनंद दडलेला असतो. प्रत्येक अपयशामागे एका मोठ्या यशाची तयारी सुरू असते. आणि प्रत्येक संकटामागे स्वामींचा अदृश्य आशीर्वाद लपलेला असतो. आज आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत. हा विषय केवळ ऐकण्यासाठी नाही, तर जीवनात उतरवण्यासाठी आहे. जर तुम्ही सध्या आर्थिक अडचणीत असाल, घरात कलह सुरू असेल, नोकरी मिळत नसेल, व्यवसायात तोटा होत असेल, आरोग्य साथ देत नसेल किंवा मन सतत निराश होत असेल, तर आजचे हे प्रवचन तुमच्यासाठी स्वामींचा संदेश ठरू शकतो. म्हणून ही कथा, हे विचार आणि हे प्रवचन शेवटपर्यंत अवश्य ऐका. कदाचित आज स्वामी समर्थ तुमच्या मनातील एखाद्या प्रश्नाचे उत्तर याच प्रवचनातून देणार आहेत. भक्तांनो, आपण जगाकडे आपल्या मर्यादित बुद्धीने पाहतो. आपल्याला फक्त आज दिसतो, पण स्वामींना आपला संपूर्ण प्रवास दिसतो. आपल्याला वर्तमानातील दुःख दिसते, पण स्वामींना भविष्यातील आनंद दिसत असतो. लहान मूल जसे आईने इंजेक्शन दिल्यावर रडते, कारण त्याला त्या वेदनेमागील प्रेम समजत नाही, तसेच आपणही संकट आले की देवावर नाराज होतो. पण आईला माहीत असते की ही छोटी वेदना मुलाच्या मोठ्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणे स्वामी समर्थ आपल्या जीवनात काही प्रसंग येऊ देतात, कारण त्यातून आपले व्यक्तिमत्व घडत असते, अहंकार तुटत असतो, श्रद्धा अधिक दृढ होत असते आणि भविष्यातील मोठ्या सुखासाठी आपली तयारी होत असते. जीवनात अनेक वेळा एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून आपण दुःखी होतो. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की त्यावेळी ती गोष्ट मिळाली असती, तर कदाचित आज आपण अधिक मोठ्या संकटात सापडलो असतो. म्हणूनच स्वामी म्हणतात, प्रत्येक नकार हा अपयश नसतो, तो माझ्या कृपेचा एक वेगळा मार्ग असतो. आपण ज्याला नुकसान समजतो, ते अनेकदा भविष्यातील मोठ्या फायद्याची सुरुवात असते. आपण ज्याला अंधार समजतो, तोच नवीन पहाटेचा मार्ग असतो. म्हणून संकट आल्यावर विश्वास सोडू नका, कारण ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होतात, त्याच वेळी स्वामी एक नवीन दरवाजा उघडण्याची तयारी करत असतात. आजच्या या प्रवचनात आपण अशा अनेक सत्य घटनांचा, प्रेरणादायी उदाहरणांचा आणि स्वामी समर्थांच्या अमूल्य शिकवणीचा आधार घेऊन जाणून घेणार आहोत की जीवनात घडणारी प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच असते. कोणतीही वेदना कायमची नसते, कोणताही अंधार अखंड राहत नाही, आणि कोणतेही संकट स्वामी समर्थांच्या कृपेहून मोठे नसते. म्हणून आज मन शांत ठेवा, श्रद्धा दृढ ठेवा आणि स्वामींचे नाव घेत हे संपूर्ण प्रवचन मनापासून ऐका. कदाचित आजपासून तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि जीवनातील प्रत्येक प्रसंगाकडे पाहण्याची नवी दृष्टी तुम्हाला मिळेल. भक्तांनो, मनुष्याच्या जीवनात जेव्हा दुःख येते, तेव्हा त्याचा पहिला प्रश्न असतो, स्वामी, मी असे काय पाप केले? पण स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, प्रत्येक दुःख हे पापाची शिक्षा नसते, अनेकदा ते तुझ्या उज्ज्वल भविष्याची तयारी असते. कारण ज्या मातीला सुंदर मूर्ती बनायचे असते, तिला आधी मळावे लागते. ज्या सोन्याला तेजस्वी दागिना बनायचे असते, त्याला अग्नीमध्ये तापावे लागते. ज्या हिऱ्याला जगभर चमकायचे असते, त्याला असंख्य घाव सहन करावे लागतात. आणि ज्याला स्वामी समर्थांचा खरा भक्त बनायचे असते, त्यालाही जीवनातील काही कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जावे लागते. म्हणून संकट आले म्हणून घाबरू नका. संकट आले म्हणून श्रद्धा सोडू नका. कारण संकट म्हणजे शेवट नाही, संकट म्हणजे स्वामी तुमच्या आयुष्यात एका नवीन अध्यायाची सुरुवात करत आहेत. अनेक लोक संकटात देवाजवळ येतात आणि संकट दूर झाले की पुन्हा संसाराच्या मोहात हरवून जातात. पण स्वामी समर्थांना असा भक्त नको असतो जो फक्त सुखात देवाचे नाव घेईल. स्वामींना असा भक्त हवा असतो, जो दुःखातही श्री स्वामी समर्थ म्हणत राहील, अश्रू डोळ्यात असले तरी विश्वास हृदयात जिवंत ठेवेल. कारण श्रद्धेची खरी परीक्षा सुखात होत नाही, ती दुःखात होते. आनंदाच्या क्षणी प्रत्येक जण देवाचे आभार मानतो,
पण संकटाच्या क्षणी जो देवावर तितकाच विश्वास ठेवतो त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा होते. जीवनात काही लोक तुमचा अपमान करतील, काही तुमच्यावर अन्याय करतील, काही तुमची साथ सोडतील, काही तुमच्या यशावर मत्सर करतील. त्यावेळी सूट घेण्याचा विचार मनात आणू नका, कारण न्याय देण्याचे काम स्वामी समर्थांचे आहे. तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमची वाणी गोड ठेवा, तुमचे मन निर्मळ ठेवा, बाकी सर्व स्वामींवर सोडा. लक्षात ठेवा, वेळ लागेल पण स्वामींचा न्याय अचूक असतो. ते कोणावर अन्याय करत नाहीत आणि कोणाचा अन्याय सहनही करत नाहीत. भक्तांनो, कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करतो ती गोष्ट मिळत नाही म्हणून आपण निराश होतो. पण नंतर आयुष्य पुढे सरकल्यावर समजते की त्यावेळी ती इच्छा पूर्ण झाली असती तर कदाचित आज आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. म्हणून स्वामींच्या प्रत्येक हो मध्ये कृपा असते आणि प्रत्येक नाही मध्येही कृपा असते. आपण फक्त वर्तमान पाहतो, पण स्वामी संपूर्ण भविष्य पाहत असतात. म्हणून त्यांचा प्रत्येक निर्णय आपल्या कल्याणासाठीच असतो. आज जर तुमच्या घरात आर्थिक अडचण असेल, कर्जाचा डोंगर असेल, नोकरी मिळत नसेल, व्यवसायात नुकसान होत असेल किंवा घरातील नातेसंबंध तुटत असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही परिस्थिती कायमची नाही. जसा दिवस संपतो आणि रात्र येते, तशी रात्र संपून पुन्हा सूर्य उगवतो. निसर्गाचा हा नियम आहे. तसेच जीवनातही दुःख कायम राहत नाही. पण दुःखाच्या काळात आपण धैर्य सोडले, श्रद्धा हरवली आणि चुकीचे निर्णय घेतले, तर आपण स्वतःचा आपल्या आनंदाचा मार्ग बंद करतो. म्हणून स्वामी समर्थांचा आधार कधीही सोडू नका. स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याने परिस्थितीपेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवला तर जगातील कोणतीही शक्ती त्याला हरवू शकत नाही. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असो, मनात आशेचा दिवा तेवत ठेवा. रोज सकाळी उठल्यावर स्वामींचे नामस्मरण करा. त्यांना आपल्या सर्व चिंता अर्पण करा, कारण जे ओझे तुम्हाला एकट्याला उचलता येत नाही ते स्वामी सहज उचलू शकतात. तुम्ही फक्त श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा हात सोडू नका. कदाचित आज तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, पण उद्या हेच अश्रू आनंदात बदलतील. आज तुमचे प्रयत्न निष्फळ वाटत असतील, पण उद्या त्याच प्रयत्नांचे सुवर्णफळ मिळेल. आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल, पण लक्षात ठेवा, पहाट येण्यापूर्वीच अंधार सर्वाधिक गडद असतो. म्हणून निराश होऊ नका. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवून आहेत. योग्य वेळ आली की ते तुमच्यासाठी असा मार्ग उघडतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. भक्तांनो, आपल्या मनात अनेकदा एक प्रश्न सतत घोंगावत असतो. हा प्रश्न इतका खोल आहे की त्याचे उत्तर शोधताना अनेक जण श्रद्धा गमावून बसतात. प्रश्न असा की, स्वामी, चांगल्या माणसालाच दुःख का मिळते? जो प्रामाणिक आहे, जो कोणाचे वाईट करत नाही, जो रोज देवाची पूजा करतो, त्याच्याच आयुष्यात संकटांची मालिका का असते? आणि दुसरीकडे काही लोक खोटे बोलतात, फसवणूक करतात, दुसऱ्यांचे नुकसान करतात, तरी त्यांच्याकडे पैसा, प्रतिष्ठा आणि सुख दिसते. असे का? भक्तांनो, हा प्रश्न नवीन नाही. प्रत्येक युगात हा प्रश्न विचारला गेला आहे. पण या प्रश्नाचे उत्तर समजून घेतले तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. स्वामी समर्थ सांगतात की, मनुष्य फक्त बाहेरचे जीवन पाहतो, पण परमेश्वर प्रत्येकाच्या कर्माचा संपूर्ण हिशोब पाहतो. आपण एखाद्याचे हसरे चेहरे पाहतो, त्याचे मोठे घर पाहतो, त्याची गाडी पाहतो, त्याचे वैभव पाहतो आणि मनात म्हणतो, किती सुखी आहे हा. पण त्याच्या मनात किती वेदना आहेत, त्याला रात्री शांत झोप लागते का, त्याचे कुटुंब आनंदी आहे का, त्याच्या मनात समाधान आहे का, हे आपल्याला दिसत नाही. म्हणून दुसऱ्यांच्या सुखाशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नका, कारण तुलना ही दुःखाचे सर्वात मोठे कारण असते. स्वामी म्हणतात, प्रत्येक जीव आपल्या कर्माचे फळ भोगत असतो. काही फळे लगेच मिळतात, काही उशिरा मिळतात आणि काही पुढच्या काळासाठी साठवली जातात. म्हणून आज एखादा वाईट माणूस सुखात दिसत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याची कर्मे योग्य आहेत. कदाचित तो त्याच्या पूर्वीच्या चांगल्या कर्मांचे फळ भोगत असेल, पण जेव्हा त्याच्या चुकीच्या कर्मांचा हिशोब समोर येईल तेव्हा त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. त्याचप्रमाणे आज एखादा चांगला माणूस दुःख सहन करत असेल तर कदाचित तो जुने कर्म संपवत असेल आणि त्याच वेळी भविष्यातील मोठ्या आशीर्वादासाठी पात्र होत असेल. स्वामींच्या न्यायात ना घाई असते ना उशीर, त्यांचा न्याय अचूक असतो. भक्तांनो, शेतकरी जेव्हा शेतात बी पेरतो तेव्हा दुसऱ्याच दिवशी पीक येत नाही. तो संयम ठेवतो, रोज पाणी घालतो, तण काढतो, उन्हाचा आणि पावसाचा सामना करतो. अनेक महिने तो मेहनत करत राहतो.
शेवटी एक दिवस संपूर्ण शेत हिरवेगार होते. जर शेतकऱ्याने मध्येच आशा सोडली असती तर त्याला पीक मिळाले असते का? नाही. तसेच आपल्या आयुष्यातही आहे. आपण आज जे चांगले कर्म करतो त्याचे फळ लगेच मिळेलच असे नाही, पण स्वामी समर्थ त्या प्रत्येक चांगल्या कृतीची नोंद ठेवतात. योग्य वेळ आली की ते असे फळ देतात की मागील सर्व दुःख लहान वाटू लागते. अनेक वेळा संकटे आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत तर आपल्याला घडवण्यासाठी येतात. विचार करा, जर जीवनात कधीच अडचणी आल्या नसत्या तर धैर्य कसे शिकले असते? जर अपयश आले नसते तर यशाची किंमत कशी समजली असती? जर विश्वासाची परीक्षा झाली नसती तर श्रद्धा किती दृढ आहे हे कसे कळले असते? म्हणून प्रत्येक कठीण प्रसंगाकडे शिक्षा म्हणून पाहू नका, तो स्वामी समर्थांनी दिलेला जीवनाचा धडा आहे असे समजा. एक साधा दगड आणि मंदिरातील देवाची मूर्ती यांच्यात फरक काय असतो? दोन्ही दगडच असतात, पण मूर्ती बनणाऱ्या दगडाला चिन्नीचे हजारो घाव सहन करावे लागतात. तो प्रत्येक घाव शांतपणे स्वीकारतो. शेवटी तोच दगड मंदिरात प्रतिष्ठित होतो आणि लाखो लोक त्याला नमस्कार करतात. दुसरा दगड मात्र घाव टाळतो आणि रस्त्याच्या कडेला होऊन राहतो. स्वामी समर्थ सांगतात, जीवनातील संकटे ही त्या चिन्नीच्या घावांसारखी असतात. जे त्यांना श्रद्धेने स्वीकारतात त्यांचे जीवन दिव्या बनते. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच भक्ताला सोडत नाहीत, पण ते भक्ताची श्रद्धा नक्कीच तपासतात. कारण कच्चे सोने आणि शुद्ध सोने यात फरक अग्नीच दाखवतो. जेव्हा जीवनात सर्व काही सुरळीत असते तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणणे सोपे असते, पण जेव्हा घरात अडचणी असतात, आर्थिक संकट असते, नाते तुटत असतात, शरीर आजारी असते आणि तरीही ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव असते, तेव्हाच खरी भक्ती सिद्ध होते. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात कठीण काळ सुरू असेल तर एकच गोष्ट मनात ठेवा, स्वामी समर्थ तुम्हाला शिक्षा देत नाहीत, ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान, अधिक संयमी आणि अधिक तेजस्वी बनवत आहेत. आज जे अश्रू वाहत आहेत ते उद्या आनंदाचे मोती बनतील. आज जे अपयश वाटत आहे ते उद्या मोठ्या यशाचा पाया ठरेल. फक्त श्रद्धा ढळू देऊ नका, संयम सोडू नका आणि चांगली कर्मे थांबवू नका. कारण स्वामी समर्थांच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही. योग्य वेळ आल्यावर त्यांच्या कृपेचा प्रकाश असा पडतो की भक्ताचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. भक्तांनो, जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कधीच कायमची नसते. आज जे दुःख आहे ते उद्या आनंदात बदलेल, आज जो अंधार आहे तो उद्या प्रकाशात रूपांतरित होईल. पण हा बदल पाहण्यासाठी माणसाकडे दोन गोष्टी असणे आवश्यक आहे, श्रद्धा आणि संयम. आज अनेक लोक संकटामुळे हरतात असे वाटते, पण खरे पाहिले तर ते संकटामुळे हरत नाहीत, ते आशा सोडल्यामुळे हरतात. ज्या दिवशी माणूस मनातून हार मानतो त्या दिवशी त्याचे पराभव सुरू होतात. आणि ज्या दिवशी तो स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला अर्पण करून म्हणतो, स्वामी, आता सर्व काही तुमच्या हाती आहे, त्या दिवसापासून त्याच्या विजयाची सुरुवात होते. स्वामी समर्थ सांगतात, माझ्यावर विश्वास ठेवणारा भक्त कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही, परंतु प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच मिळते. लहान मूल रोज बीज जमिनीत पेरून दुसऱ्या दिवशी ते उकरून पाहू लागले की झाड का उगवत नाही, तर ते बीज कधीच वाढणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. तसेच भक्तीचेही आहे. आज तुम्ही नामस्मरण केले, उद्या लगेच चमत्कार झाला नाही म्हणून निराश होऊ नका. स्वामी तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देत असतात, पण त्यांचे उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही तर आपल्या हिताप्रमाणे असते. अनेक भक्त स्वामींना म्हणतात, माझे संकट कधी संपणार? पण स्वामी शांतपणे विचारतात, तू संकटातून काय शिकलास? कारण संकट संपणे हे महत्त्वाचे नसते, संकटातून आपण किती मजबूत झालो हे महत्त्वाचे असते. जो माणूस प्रत्येक अडचणीतून नवीन धडा शिकतो त्याला आयुष्यात कोणीही हरवू शकत नाही. जो प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभा राहतो त्याच्या पाठीशी स्वामींचे अदृश्य हात असतात. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, नदी जेव्हा समुद्राकडे जाते तेव्हा तिच्या वाटेत मोठमोठे दगड येतात, पण नदी कधी त्या दगडांशी भांडत नाही. ती शांतपणे त्यांना वळसा घालते आणि पुढे जात राहते. म्हणूनच शेवटी ती समुद्राला मिळते. जीवनातही काही माणसे तुमचा अपमान करतील, काही तुमचा विश्वासघात करतील, काही तुमच्याबद्दल खोटे बोलतील. त्यांच्याशी वाद घालण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. नदीसारखे पुढे चालत राहा, कारण जो आपल्या ध्येयावर लक्ष ठेवतो त्याला वाटेतील दगड अडवू शकत नाहीत. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की दुसऱ्याला खाली खेचून स्वतःवर जाण्याचा प्रयत्न करणारा माणूस काही काळ यशस्वी दिसेल, पण त्याचे यश टिकणार नाही.
मात्र जो दुसऱ्याला मदत करतो, जो सत्याचा मार्ग सोडत नाही, जो प्रामाणिकपणे जगतो, त्याला उशिरा का होईना पण असे यश मिळते की जग त्याचा आदर करू लागते. म्हणून तुमच्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी खोटेपणा, कपट आणि अन्यायाचा मार्ग स्वीकारू नका. कारण चुकीच्या मार्गाने मिळालेला आनंद क्षणिक असतो, पण सत्याच्या मार्गाने मिळणारे समाधान आयुष्यभर साथ देते. कधी कधी स्वामी समर्थ आपल्याकडून काही गोष्टी काढून घेतात. त्यावेळी आपण रडतो, दुःखी होतो आणि म्हणतो, स्वामी, माझ्याच बाबतीत असे का? पण काही वर्षांनी लक्षात येते की ज्या गोष्टी गेल्या, त्यांच्यामुळेच आपल्या आयुष्यात अधिक चांगल्या गोष्टी आल्या. म्हणून जे निघून गेले त्याबद्दल सतत शोक करू नका. कदाचित स्वामी तुमचे हात रिकामे करत असतील, कारण त्यांना त्यात अधिक मौल्यवान आशीर्वाद ठेवायचे असतील. भक्तांनो, प्रत्येक सकाळी उठल्यावर एकच संकल्प करा, आज मी कोणाचे वाईट करणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही, कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणार. हा एक संकल्प तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो. कारण मन शुद्ध असेल तर स्वामींची कृपा सहज प्राप्त होते. मनात मत्सर, राग, द्वेष आणि अहंकार असेल तर सुख असूनही समाधान मिळत नाही. लक्षात ठेवा, जीवनात सर्वात श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा असतो. सर्वात श्रीमंत तो असतो ज्याच्या मनात समाधान असते, ज्याच्या हृदयात श्रद्धा असते आणि ज्याच्या ओठांवर सतत श्री स्वामी समर्थ हे नाव असते. कारण पैसा संपतो, मान सन्मान बदलतो, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण स्वामींची कृपा आणि नामस्मरणातून मिळणारी अंतःशांती कधीच संपत नाही. म्हणून भक्तांनो, आजपासून एक निर्णय घ्या. संकट आले तरी स्वामींचे नाव सोडायचे नाही. अपयश आले तरी प्रयत्न थांबवायचे नाहीत. लोकांनी साथ सोडली तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही. कारण जो भक्त श्रद्धा, संयम आणि सत्कर्म या 3 गोष्टी जपतो, त्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ अशी पहाट आणतात की कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतात. भक्तांनो, स्वामी समर्थांच्या जीवनाचा इतिहास पाहिला, त्यांच्या लीलांचा अभ्यास केला किंवा त्यांच्या भक्तांचे अनुभव ऐकले, तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, स्वामी कधीच आपल्या भक्ताला सोडत नाहीत, पण त्याची श्रद्धा आणि संयम यांची परीक्षा मात्र नक्की घेतात. ही परीक्षा भक्ताला त्रास देण्यासाठी नसते, तर त्याला अधिक मजबूत, अधिक शुद्ध आणि अधिक पात्र बनवण्यासाठी असते. कारण ज्याला मोठा आशीर्वाद द्यायचा असतो, त्याची तयारीही मोठीच करावी लागते. अनेक भक्त विचारतात, स्वामी, मी रोज तुमचे नाम घेतो, तुमची पूजा करतो, कोणाचे वाईट करत नाही, तरी माझ्याच जीवनात संकट का? पण भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, स्वामींना तुमच्यावर किती विश्वास आहे? शिक्षक ज्या विद्यार्थ्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो, त्यालाच कठीण प्रश्न विचारतो. सामान्य विद्यार्थ्याला सोपे प्रश्न दिले जातात. तसेच स्वामी ज्या भक्ताला आध्यात्मिकदृष्ट्या उंच नेऊ इच्छितात, त्यालाच जीवनातील कठीण प्रसंगांचा सामना करण्याची संधी देतात. कधी कधी स्वामी तुमच्या हातातील एक गोष्ट काढून घेतात, कारण त्यांच्या हातात तुमच्यासाठी त्याहून अधिक मौल्यवान देणगी तयार असते. पण आपण इतके त्या गेलेल्या गोष्टीत अडकून पडतो की समोर उभ्या असलेल्या नवीन कृपेकडे पाहायलाही विसरतो. म्हणून जे निघून गेले त्याचा शोक करत बसू नका. प्रत्येक गमावलेल्या गोष्टीमागे स्वामींची काहीतरी मोठी योजना असते. भक्तांनो, तुम्ही कधी पक्षाचे पिल्लू उडायला शिकताना पाहिले आहे का? आई पक्षी एक दिवस त्याला घरट्याच्या कडेला आणते आणि त्याला खाली ढकलते. त्या क्षणी पिल्लाला वाटते की आईने आपल्याला सोडून दिले, पण प्रत्यक्षात आई त्याला पडू देत नसते, ती त्याच्यावर लक्ष ठेवून असते. कारण तिला माहीत असते की जोपर्यंत हे पिल्लू उडण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत त्याच्या पंखांची ताकद वाढणार नाही. तसेच स्वामी समर्थही कधी कधी आपल्याला अशा परिस्थितीत उभे करतात, जिथे आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत. पण सत्य हे असते की त्या प्रत्येक क्षणी त्यांचा कृपाहस्त आपल्या डोक्यावर असतो. जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात की जवळची माणसेही साथ सोडतात. ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर झटलो, तीच माणसे आपल्याकडे पाठ फिरवतात. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, तेच विश्वासघात करतात. अशा वेळी मन तुटते. पण लक्षात ठेवा, स्वामी कधी कधी काही माणसांना आपल्या आयुष्यातून दूर करतात, कारण ते आपल्या भविष्याच्या मार्गातील अडथळे असतात. प्रत्येक नाते कायमचे नसते, पण स्वामी समर्थांशी असलेले नाते जन्मोजन्मीचे असते. भक्तांनो, लक्षात ठेवा, संकटात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे सतत तक्रार करतात, माझ्याच बाबतीत असे का? आणि दुसरे ते जे शांतपणे म्हणतात, स्वामी, मला कारण समजत नसले तरी तुमच्या निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे. पहिल्या प्रकारचा माणूस दुःखातच अडकून राहतो.
दुसऱ्या प्रकारच्या भक्ताच्या आयुष्यात मात्र एक दिवस असा येतो की तो मागे वळून पाहतो आणि म्हणतो, स्वामी, त्यावेळी मला तुमची योजना समजली नव्हती, पण आज समजते की जे काही घडले ते माझ्या भल्यासाठीच होते. म्हणून आज जर तुमच्या घरात आर्थिक अडचण असेल, मुलांच्या शिक्षणाची चिंता असेल, नोकरी मिळत नसेल, व्यवसायात तोटा होत असेल, आरोग्य बिघडले असेल किंवा मनात निराशेचे ढग दाटले असतील, तरी स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्या, ही परिस्थिती अंतिम सत्य नाही. स्वामी समर्थांचा आशीर्वाद अंतिम सत्य आहे. परिस्थिती बदलते, काळ बदलतो, माणसे बदलतात, पण स्वामींची कृपा बदलत नाही. आजपासून प्रत्येक सकाळी आरशात स्वतःकडे पाहून एक वाक्य नक्की बोला, मी एकटा नाही. श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. आजचा दिवस कितीही कठीण असला तरी मी श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणा सोडणार नाही. या एका विचाराने तुमच्या मनात अशी शक्ती निर्माण होईल की मोठी संकटे सुद्धा लहान वाटू लागतील. लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी समर्थ कधीही घाई करत नाहीत, पण ते कधीही उशीरही करत नाहीत. त्यांची वेळ हीच योग्य वेळ असते. म्हणून तुमचे काम आहे नामस्मरण, सत्कर्म आणि संयम. बाकी सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करा. जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांच्या कृपेचा असा वर्षाव होईल की आजच्या प्रत्येक अश्रूचे मोल तुम्हाला समजेल. भक्तांनो, आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न पैसा नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही किंवा आजारही नाही. सर्वात मोठा प्रश्न आहे मनाची अस्थिरता. कारण मन शांत असेल तर गरीब माणूसही आनंदाने जगतो, आणि मन अशांत असेल तर कोट्यवधींचा मालकही रात्री शांत झोपू शकत नाही. म्हणूनच स्वामी समर्थांनी बाह्य संपत्तीपेक्षा अंतःकरणातील समाधानाला अधिक महत्त्व दिले आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या जीवनात मी आहे, आणि जिथे मी आहे तिथे भीतीला स्थान नाही. भक्तांनो, आपण अनेकदा भविष्याची इतकी चिंता करतो की आजचा दिवस जगायलाच विसरतो. उद्या काय होईल, नोकरी मिळेल का, मुलांचे भविष्य कसे असेल, घरातील अडचणी कधी संपतील, शरीर कधी बरे होईल, अशा असंख्य प्रश्नांनी मन भरून जाते. पण विचार करा, आजपर्यंत तुमच्या आयुष्यात किती संकटे आली आणि गेली. त्यावेळीही तुम्हाला वाटले होते की आता सर्व काही संपले, पण स्वामींनीच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढले. मग आजच्या संकटातून ते तुम्हाला बाहेर काढणार नाहीत का? नक्कीच काढतील. कारण ज्याने आतापर्यंत तुमचा हात सोडला नाही तो पुढेही सोडणार नाही. स्वामी समर्थ सांगतात की चिंता आणि चिंतन यांच्यात खूप मोठा फरक आहे. चिंता माणसाला कमकुवत बनवते, तर चिंतन माणसाला योग्य मार्ग दाखवते. चिंता म्हणजे सतत भीतीत जगणे, चिंतन म्हणजे स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणे. म्हणून चिंता सोडा आणि स्वामींचे चिंतन करा. प्रत्येक श्वासासोबत श्री स्वामी समर्थ हे नाम घ्या. नामात अशी शक्ती आहे की अस्वस्थ मनालाही शांत करते. भक्तांनो, एकदा कल्पना करा की तुम्ही एका अंधाऱ्या जंगलातून चालत आहात. हातात एक छोटासा दिवा आहे. त्या दिव्याचा प्रकाश फक्त काही पावले पुढपर्यंतच दिसतो, पण तुम्ही त्या प्रकाशावर विश्वास ठेवून चालत राहिलात तर शेवटी जंगल संपते. तसेच श्रद्धा आहे. श्रद्धा संपूर्ण भविष्य दाखवत नाही, पण पुढचे योग्य पाऊल नक्की दाखवते. म्हणून संपूर्ण मार्ग दिसत नाही म्हणून थांबू नका. स्वामींनी दाखवलेल्या पुढच्या पावलावर विश्वास ठेवा. काही भक्त असे म्हणतात, स्वामी, मी इतके नामस्मरण करतो तरी माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत. पण भक्तांनो, नामस्मरण हे व्यवहार करण्यासाठी नसते. मी इतका जप केला म्हणून मला इतके फळ द्या अशी अपेक्षा ठेवली तर ती खरी भक्ती राहत नाही. खरी भक्ती म्हणजे, स्वामी, माझी इच्छा पूर्ण झाली तरी तुमचे आभार आणि झाली नाही तरी तुमचेच आभार. कारण तुम्हाला माझे हे अधिक चांगले माहीत आहे. जेव्हा भक्त या अवस्थेत पोहोचतो तेव्हा स्वामींची कृपा त्याच्यावर अधिक वेगाने बरसते. जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. मित्र साथ सोडतात, नातेवाईक दूर जातात, आर्थिक परिस्थिती बिघडते, शरीर साथ देत नाही, मन निराश होते. अशा वेळी अनेक लोक म्हणतात, आता काहीच उरले नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, जिथे मनुष्याचे मार्ग संपतात तिथून माझे मार्ग सुरू होतात. म्हणून शेवटचा दरवाजा बंद झाला असे वाटले तरी निराश होऊ नका. कारण स्वामी अनेकदा असा दरवाजा उघडतात ज्याचा विचारही आपण केलेला नसतो. भक्तांनो, आयुष्यातील प्रत्येक दिवस हा स्वामींनी दिलेली एक नवीन संधी आहे. काल चुका झाल्या असतील, काही निर्णय चुकीचे घेतले असतील, काही लोकांना दुखावले असेल, पण आजचा दिवस नवीन आहे. आजपासून नवीन सुरुवात करा. मनातील राग सोडा, मत्सर सोडा, दुसऱ्याच्या यशाचा हेवा करू नका.
कारण दुसऱ्याच्या आनंदाने तुमचे दुःख कमी होत नाही आणि दुसऱ्याच्या दुःखाने तुमचे सुख वाढत नाही. म्हणून प्रत्येकासाठी चांगलेच मागा. दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्याच्या जीवनात स्वामींची कृपा अनेक पटींनी वाढते. स्वामी समर्थांचे एक महान तत्व आहे, सत्कर्म कधीही वाया जात नाही. तुम्ही एखाद्याला मदतीचा हात दिला, एखाद्याचे अश्रू पुसले, एखाद्याला धीर दिला, एखाद्या भुकेल्याला अन्न दिले, एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोललात, तर त्या प्रत्येक कृतीची नोंद स्वामींच्या दरबारात होते. त्याचे फळ कधी, कसे आणि कोणत्या रूपात मिळेल हे आपल्याला माहीत नसते, पण ते नक्की मिळते. म्हणून भक्तांनो, आज या क्षणी तुमच्या मनात कितीही वेदना असोत, कितीही चिंता असो, कितीही अडचणी असोत, एकच गोष्ट ठामपणे ठरवा, श्रद्धा सोडायची नाही, नामस्मरण थांबवायचे नाही आणि चांगली कर्मे कधीही सोडायची नाहीत. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्या घरावर असतो, त्या घरात उशिरा का होईना, पण आनंदाचा सूर्य नक्की उगवतो. कदाचित आज तुमचे डोळे अश्रूंनी भरलेले असतील, पण उद्या हेच डोळे आनंदाने चमकतील. आज तुमच्या ओठांवर वेदना असेल, पण उद्या त्याच ओठांवर स्वामींच्या कृपेची साक्ष देणारे स्मित असेल. म्हणून धीर धरा, श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक श्वासासोबत प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी एक गोष्ट शिकवतात, जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. कारण आपण दुसऱ्यांचे विचार बदलू शकत नाही, दुसऱ्यांचा स्वभाव बदलू शकत नाही, दुसऱ्यांच्या कर्मांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण स्वतःचे विचार, स्वतःची वाणी, स्वतःचे आचरण आणि स्वतःची श्रद्धा नक्की बदलू शकतो. आणि जेव्हा माणूस स्वतःमध्ये परिवर्तन घडवतो, तेव्हा त्याच्या जीवनातील परिस्थितीही हळूहळू बदलू लागते. भक्तांनो, अनेक जण रोज देवाची पूजा करतात, आरती करतात, मंदिरात जातात, पण घरात आल्यावर राग, अहंकार, मत्सर, कटू बोलणे आणि दुसऱ्यांची निंदा यामध्येच दिवस घालवतात. मग ते म्हणतात, स्वामी, माझ्या जीवनात शांती का नाही? लक्षात ठेवा, पूजा ही फक्त हातांनी करण्याची गोष्ट नाही, ती मनाने जगण्याची गोष्ट आहे. देवासमोर लावलेला दिवा जितका महत्वाचा आहे, तितकाच महत्वाचा आपल्या मनातला सद्भावनेचा दिवा आहे. जर मनात अंधार असेल, तर बाहेर कितीही दिवे लावले तरी जीवन उजळत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, माझा खरा भक्त तोच, जो दुसऱ्याला दुःख देत नाही. किती सुंदर संदेश आहे हा. भक्ती म्हणजे फक्त माळ जपणे नाही, तर आपल्या वागण्यात प्रेम आणणे आहे. भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणणे नाही, तर त्याचे अश्रू पुसणे आहे. भक्ती म्हणजे स्वतःसाठीच सुख मागणे नाही, तर सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणे आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक असे येतील जे तुमच्यावर विनाकारण टीका करतील, तुमच्या चांगल्या कामात अडथळे आणतील, तुमच्या यशावर जळतील, तुमच्या अपयशावर आनंद व्यक्त करतील. अशा लोकांमुळे दुःखी होऊ नका, कारण झाडाला फळे लागली की त्याच्यावरच दगड मारले जातात. कोरड्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. त्यामुळे तुमच्यावर टीका होत असेल, तर समजा तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात. पण त्या टीकेला उत्तर देण्यासाठी तुमचा वेळ आणि मनःशांती वाया घालवू नका. तुमच्या कामानेच उत्तर द्या, कारण शब्दांचा प्रभाव काही दिवस राहतो, पण चांगल्या कर्मांचा प्रभाव आयुष्यभर राहतो. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारले, स्वामी, माझ्या जीवनात इतक्या अडचणी का येतात? स्वामी शांतपणे म्हणाले, कारण तुला तुझ्या शक्तीची ओळख व्हावी. भक्त चकित झाला. स्वामी पुढे म्हणाले, जोपर्यंत समुद्र शांत असतो, तोपर्यंत नावाड्याचे कौशल्य दिसत नाही. वादळ आले की खरा नावाडी कोण हे जगाला कळते. तसेच संकट आल्यावरच माणसाच्या श्रद्धेची, धैर्याची आणि संयमाची खरी ओळख होते. भक्तांनो, कधीही असे समजू नका की तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक सुस्कारा, प्रत्येक नामस्मरण आणि प्रत्येक हाक स्वामी ऐकत असतात. पण ते उत्तर आपल्या वेळेनुसार नाही, तर योग्य वेळेनुसार देतात. जर एखादे बी आज पेरले आणि उद्या झाड झाले, तर त्याला मुळेच नसतील. मजबूत झाड होण्यासाठी वेळ लागतो, तसेच मजबूत आयुष्य घडण्यासाठीही वेळ लागतो. म्हणून घाई करू नका, विश्वास ठेवा. जीवनात जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखे घडते, तेव्हा देवावर विश्वास ठेवणे सोपे असते. पण जेव्हा सर्व काही मनाविरुद्ध घडते आणि तरीही आपण म्हणतो, स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तेव्हाच खरी भक्ती सुरू होते. कारण श्रद्धा ही सुखात सिद्ध होत नाही, ती दुःखात सिद्ध होते. भक्तांनो, आजपासून एक छोटी सवय लावा. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्या 2 मिनिटात तुमच्या चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा.
संध्याकाळी झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांचे आभार माना. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनातील भीती कमी होत आहे, आत्मविश्वास वाढत आहे आणि जीवनात एक अदृश्य शांतता निर्माण होत आहे. लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी समर्थ चमत्कार करण्यापूर्वी माणसाचा विचार बदलतात. कारण विचार बदलला की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कर्म बदलते आणि कर्म बदलले की संपूर्ण नशीब बदलते. म्हणून आज जर तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर सर्वप्रथम तुमचे विचार बदला. नकारात्मकतेऐवजी सकारात्मकता निवडा, भीतीऐवजी श्रद्धा निवडा, रागाऐवजी क्षमा निवडा, अहंकाराऐवजी नम्रता निवडा आणि प्रत्येक क्षणी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. एक दिवस असा नक्की येईल की आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात त्याच गोष्टीकडे पाहून तुम्ही हसाल आणि म्हणाल, स्वामी, त्यावेळी मला तुमची योजना समजली नव्हती, पण आज समजते की तुम्ही जे काही केले ते माझ्या भल्यासाठीच केले. म्हणून भक्तांनो, संकट कितीही मोठे असो, परिस्थिती कितीही कठीण असो, लोकांनी साथ सोडली तरी निराश होऊ नका. कारण तुमच्या पाठीशी उभे आहेत ते अक्कलकोटचे अनंतकोटी ब्रह्मांड नायक, भक्तवत्सल, कृपाळू, दयाघन. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक भक्ताने आपल्या मनावर कोरून ठेवली पाहिजे. जीवनात अनेक वेळा असे घडते की आपण मनापासून प्रयत्न करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, स्वामींचे नाम घेतो, प्रार्थना करतो, पण तरीही आपल्या अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. अशा वेळी मनात निराशा येते. मन म्हणते, इतके करूनही काहीच झाले नाही. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. स्वामींच्या दरबारात केलेले एकही सत्कर्म, एकही प्रार्थना आणि एकही अश्रू व्यर्थ जात नाही. तुम्ही एखाद्या डोंगरावर प्रतिध्वनी ऐकला आहे का? आपण जे बोलतो त्याचा आवाज थोड्या वेळाने परत आपल्या कानावर येतो. तसेच आपल्या कर्मांचेही असते. आज केलेले चांगले कर्म उद्या, परवा किंवा काही वर्षांनी आपल्या आयुष्यात आनंद बनून परत येते. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, सत्कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोडा. कारण फळ देण्याची वेळ आणि पद्धत ही स्वामींच्या हाती असते. भक्तांनो, आजच्या काळात माणूस सर्वात जास्त कोणत्या गोष्टीने त्रस्त आहे माहीत आहे का? अधीरपणा. सर्व काही लगेच हवे असते. लगेच पैसा, लगेच यश, लगेच नाव, लगेच सुख. पण निसर्गाचा नियम वेगळाच आहे. सूर्य उगवण्यासाठी रात्र संपावी लागते. झाड मोठे होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. आईच्या पोटी बाळाला जन्म घेण्यासाठी 9 महिने लागतात. प्रत्येक सुंदर गोष्टीला वेळ लागतो. मग आपल्या आयुष्यातील यश एका दिवसात कसे मिळेल? म्हणून संयम ठेवणे म्हणजेच स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवणे होय. भक्तांनो, कधी कधी स्वामी तुमची वाट लांब करतात कारण त्यांना तुमचे ध्येय मोठे करायचे असते. जर तुम्हाला लगेच सर्व काही मिळाले असते तर कदाचित त्या गोष्टीचे मूल्य तुम्हाला कधीच कळले नसते. म्हणून उशीर होत आहे म्हणून दुःखी होऊ नका. उशीर म्हणजे नकार नाही, उशीर म्हणजे स्वामी योग्य वेळ तयार करत आहेत. लक्षात ठेवा, जीवनात सर्वात धोकादायक गोष्ट अपयश नाही. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वास गमावणे. जोपर्यंत तुमच्या मनात श्रद्धा जिवंत आहे तोपर्यंत कोणतेही संकट तुम्हाला हरवू शकत नाही. कारण श्रद्धा ही अशी शक्ती आहे जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवते. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली असेल, तुमचा विश्वासघात केला असेल किंवा तुमचा अपमान केला असेल तर त्या व्यक्तीचा द्वेष मनात ठेवू नका. द्वेष म्हणजे स्वतःच्या मनात विष साठवण्यासारखे आहे. दुसऱ्याला शिक्षा करण्यासाठी आपण स्वतःलाच त्रास देतो. स्वामी समर्थ सांगतात, क्षमा करा पण अनुभव विसरू नका. क्षमा केल्याने समोरचा माणूस मोठा होत नाही तर तुमचे मन हलके होते. आणि ज्या मनात शांतता असते त्या मनातच स्वामींचा वास असतो. आज अनेक जण म्हणतात, माझ्या घरात सुख नाही. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या घरात प्रेमाचे वातावरण निर्माण करतो का? माझ्या शब्दांमुळे कोणाला आनंद मिळतो का? मी आई वडिलांचा आदर करतो का? मी माझ्या कुटुंबाला वेळ देतो का? कारण स्वामींची कृपा फक्त मंदिरात नाही तर आपल्या घरातील प्रेमात, आदरात आणि एकमेकांच्या सेवेतही प्रकट होत असते. भक्तांनो, तुम्ही कितीही मोठे झालात, कितीही श्रीमंत झालात, कितीही यशस्वी झालात तरी नम्रता कधी सोडू नका. फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते, रिकामे झाड मात्र ताठ उभे राहते. म्हणूनच मोठेपण हे पदाने किंवा पैशाने ठरत नाही, मोठेपण ठरते ते स्वभावाने. नम्र माणसावर स्वामींची कृपा सहज होते कारण अहंकाराने भरलेल्या मनात भक्ती टिकत नाही.
भक्तांनो, आज या प्रवचनातून एकच संदेश आपल्या हृदयात कोरून घ्या. जीवनात काहीही झाले तरी स्वामी समर्थांचे नाव सोडू नका. परिस्थिती बदलत राहील, माणसे बदलत राहतील, काळ बदलत राहील, पण स्वामींची कृपा कधी बदलणार नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर त्यांची अदृश्य साथ आहे. जेव्हा तुम्ही थकून जाल तेव्हा ते तुम्हाला उचलतील. जेव्हा तुम्ही रडाल तेव्हा ते तुमचे अश्रू पुसतील. जेव्हा तुम्ही निराश व्हाल तेव्हा ते तुमच्या मनात आशेचा दिवा पेटवतील. आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते तुमच्या जीवनात असा चमत्कार घडवतील की तुम्ही स्वतः म्हणाल, स्वामी, तुमची योजना माझ्या विचारांपेक्षा कितीतरी मोठी होती. म्हणून भक्तांनो, आजपासून प्रत्येक संकटाकडे भीतीने पाहू नका. त्याकडे स्वामींनी दिलेल्या एका नवीन संधीप्रमाणे पहा. प्रत्येक अडचण तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. प्रत्येक अश्रू तुम्हाला अधिक संवेदनशील बनवत आहे. प्रत्येक प्रतीक्षा तुम्हाला अधिक संयमी बनवत आहे. आणि हे सर्व घडत आहे कारण स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण घडवण्याची तयारी करत आहेत. भक्तांनो, जीवनात एक गोष्ट कधीही विसरू नका, स्वामी समर्थ तुमच्या नशिबापेक्षा मोठे आहेत. अनेक लोक म्हणतात, माझ्या नशिबातच दुःख लिहिले आहे. पण भक्तांनो, नशीब लिहिणारा कोण? ज्याने नशीब लिहिले तोच ते बदलूही शकतो. म्हणूनच स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण समर्पण करणारा भक्त कधीही नशिबाला दोष देत बसत नाही. तो आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो आणि स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवतो. आज तुम्ही ज्या अवस्थेत आहात ती कायमची नाही. जर आज तुमच्या घरात पैशांची अडचण असेल तर लक्षात ठेवा, गरिबी ही कायमची ओळख नाही. जर आज तुमचे आरोग्य ठीक नसेल तर आजार हा आयुष्याचा शेवट नाही. जर आज तुमच्यावर लोक टीका करत असतील तर त्यांची टीका ही तुमच्या भविष्याचा निर्णय नाही. या सर्व गोष्टी बदलणाऱ्या आहेत, पण एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे स्वामी समर्थांची भक्तावर असलेली अपरंपार कृपा. भक्तांनो, अनेक वेळा आपण स्वतःच्या जीवनात इतके गुंतून जातो की स्वामी आपल्याला रोज देत असलेल्या आशीर्वादांकडेच आपले लक्ष जात नाही. सकाळी उघडणारे डोळे हा आशीर्वाद आहे. श्वास घेता येतो, चालता येते, बोलता येते, आपल्या प्रियजनांचे चेहरे पाहता येतात, हे सर्व स्वामींची कृपा आहे. पण माणूस या गोष्टींचे आभार मानत नाही. जे नाही त्यासाठी रडत राहतो आणि जे आहे त्याची किंमत विसरतो. कृतज्ञता जिथे संपते तिथे दुःखाची सुरुवात होते. म्हणून दररोज स्वामींचे आभार माना, कारण कृतज्ञ मनातच आनंद टिकतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्याकडे जे आहे त्याची कदर कर, मग तुला जे हवे आहे तेही मिळेल. हा नियम अत्यंत गूढ आहे. जो माणूस नेहमी तक्रार करतो त्याला सुखातही दुःख दिसते, पण जो प्रत्येक परिस्थितीत स्वामींचे आभार मानतो त्याला दुःखातही शिकण्यासारखे काहीतरी दिसते. अशा भक्ताच्या आयुष्यात समाधान वाढते आणि समाधान हेच सर्वात मोठे धन आहे. भक्तांनो, जीवनात कधीही दुसऱ्याच्या यशामुळे अस्वस्थ होऊ नका. प्रत्येकाचे भाग्य, प्रत्येकाचा प्रवास आणि प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही फुले वसंतात उमलतात, काही पावसात फुलतात, पण प्रत्येक फुलाचे सौंदर्य वेगळे असते. तसेच प्रत्येक माणसाचे जीवन वेगळे असते. म्हणून तुलना सोडा. तुलना माणसाला दुःखी करते, तर स्वामींवरील विश्वास माणसाला समाधानी बनवतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या प्रार्थना ऐकतात, पण ते फक्त शब्द ऐकत नाहीत, ते तुमच्या हृदयाची भावना पाहतात. अनेकदा आपण मोठे मंत्र म्हणतो पण मन दुसरीकडे असते. तर कधी एखादा गरीब भक्त फक्त डोळ्यांत अश्रू आणून स्वामी एवढेच म्हणतो आणि स्वामींचे हृदय द्रवून जाते. कारण भक्ती शब्दांमध्ये नसते, ती भावनेमध्ये असते. म्हणून पूजा किती मोठी केली यापेक्षा ती किती मनापासून केली हे अधिक महत्त्वाचे आहे. भक्तांनो, तुम्ही तुमच्या जीवनात कितीही मोठे व्हा, पण 3 गोष्टी कधीही सोडू नका: सत्य, सेवा आणि श्रद्धा. सत्य तुम्हाला स्वाभिमान देईल, सेवा तुम्हाला पुण्य देईल आणि श्रद्धा तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव देईल. या 3 गोष्टी ज्या घरात असतात त्या घरात संकटे आली तरी ती जास्त काळ टिकत नाहीत. आज या प्रवचनाचा हा भाग संपवताना मी प्रत्येक भक्ताला एक विनंती करतो. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे शांत बसा, डोळे मिटा. तुमच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी स्वामी समर्थांचे मनापासून आभार माना. त्यानंतर तुमच्या सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा आणि एवढेच म्हणा: स्वामी, मला माझ्या मनासारखे नाही तर माझ्या हिताचे द्या. माझी इच्छा नाही, तुमची इच्छा पूर्ण होऊ द्या. माझ्या बुद्धीपेक्षा तुमच्या कृपेवर माझा विश्वास अधिक आहे. माझा हात कधीही सोडू नका. भक्तांनो, जो हा भाव मनात ठेवतो त्याच्या जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी ते त्याला कायमचे हरवू शकत नाही.
कारण त्याच्या नावेत बसलेले असतात अक्कलकोटचे कृपाळू स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आपण ज्या जगात जगत आहोत त्या जगात प्रत्येक जण धावत आहे. कोण पैशासाठी धावत आहे, कोण प्रतिष्ठेसाठी, कोण नावासाठी, तर कोण सुखाच्या शोधात. पण या धावपळीत माणूस सर्वात महत्त्वाची गोष्ट विसरून जात आहे, ती म्हणजे स्वतःच्या मनाची शांती. कारण मन अशांत असेल तर मिळालेल्या सुखाचाही आनंद घेता येत नाही, आणि मन शांत असेल तर साध्या आयुष्यातही स्वर्गाचा अनुभव येतो. म्हणून स्वामी समर्थ नेहमी सांगतात, जग जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनावर विजय मिळव. भक्तांनो, आपल्या जीवनात दुःख येण्यामागे अनेक वेळा परिस्थितीपेक्षा आपल्या अपेक्षा अधिक कारणीभूत असतात. आपण प्रत्येक व्यक्तीकडून आपल्या मनाप्रमाणे वागण्याची अपेक्षा करतो. प्रत्येक काम आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे अशी अपेक्षा करतो. पण जेव्हा तसे होत नाही तेव्हा मन तुटते. स्वामी समर्थ म्हणतात, अपेक्षा कमी करा, कृतज्ञता वाढवा. ज्या दिवशी माणूस अपेक्षेपेक्षा आभार मानायला शिकतो त्या दिवशी त्याच्या जीवनात आनंदाची सुरुवात होते. लक्षात ठेवा भक्तांनो, प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात एका कारणासाठी येते. काही माणसे प्रेम देण्यासाठी येतात, काही धडा शिकवण्यासाठी येतात, काही तुमची साथ देण्यासाठी येतात, तर काही तुम्हाला एकटे चालायला शिकवण्यासाठी येतात. त्यामुळे कोणी तुमची साथ सोडली म्हणून रडत बसू नका. कदाचित स्वामी समर्थ तुमचा हात स्वतःच्या हातात घेण्यासाठीच त्या व्यक्तीला दूर करत असतील. अनेक वेळा माणूस म्हणतो, स्वामी, माझ्या जीवनात एवढी संकटे का? पण भक्तांनो, विचार करा, जर प्रत्येक दिवस सुखाचाच असता तर स्वामींचे स्मरण किती जणांनी केले असते? संकट माणसाला देवाजवळ आणते, दुःख माणसाला नम्र बनवते, अपयश माणसाला मेहनतीचे महत्त्व शिकवते, आणि प्रतीक्षा माणसाला संयम शिकवते. म्हणून प्रत्येक संकटाकडे शाप म्हणून पाहू नका, ते स्वामी समर्थांनी दिलेले आध्यात्मिक शिक्षण आहे असे समजा. भक्तांनो, तुमच्या घरात जर सतत वाद होत असतील, मनःशांती नसेल, तर फक्त पूजा वाढवून उपयोग नाही. घरात प्रेम वाढवा, एकमेकांशी गोड बोला, आई वडिलांचा आदर करा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, लहानांवर प्रेम करा. कारण ज्या घरात प्रेम असते त्या घरात स्वामी समर्थांचा अदृश्य वास असतो. आणि ज्या घरात अहंकार, राग आणि कटुवाणी असते तिथे सुख टिकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, दान नेहमी पैशाचेच नसते. एखाद्या दुःखी माणसाला धीर देणे हेही दान आहे. एखाद्याला माफ करणे हेही दान आहे. एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न देणे हेही दान आहे. एखाद्याला योग्य मार्ग दाखवणे हेही दान आहे. आणि सर्वात मोठे दान म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे. जो दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बनतो त्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ अनेक पटींनी आनंद भरतात. भक्तांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेतात पण तुम्हाला कधीच एकटे सोडत नाहीत. ज्या दिवशी तुम्हाला वाटते की आता सर्व संपले त्या दिवशीच त्यांच्या कृपेचा नवीन अध्याय सुरू झालेला असतो. पण तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. म्हणून अंधार पाहून घाबरू नका, कारण सूर्योदय होण्यापूर्वी रात्र सर्वात गडद असते. आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर ते लपवू नका, ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. जर मनात भीती असेल तर ती त्यांना सांगा. जर निराशा असेल तर तीही त्यांच्या हवाली करा. कारण जगातील प्रत्येक माणूस तुमचे शब्द ऐकेलच असे नाही, पण स्वामी समर्थ तुमच्या मनातील न बोललेले भावही ऐकतात. भक्तांनो, शेवटी एवढेच सांगेन, जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी तुमच्या ओठांवरून श्री स्वामी समर्थ हे नाव कधीही दूर होऊ देऊ नका. कारण हे नाव फक्त मंत्र नाही तर जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. हे नाव फक्त उच्चार नाही तर भक्ताच्या आत्मविश्वासाचा श्वास आहे. हे नाव फक्त भक्ती नाही तर संकटातून बाहेर काढणारा अदृश्य आधार आहे. म्हणून आत्ताच मनोमन स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि प्रेमाने म्हणा, स्वामी, माझ्या जीवनात जे काही घडत आहे त्यामागे तुमची कृपा आहे. मला प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याची बुद्धी, योग्य कर्म करण्याची शक्ती आणि तुमच्यावर अखंड विश्वास ठेवण्याची श्रद्धा द्या. माझा हात कधीही सोडू नका. तुमच्या चरणांपासून माझे मन कधीही दूर जाऊ देऊ नका. आज या प्रवचनात आपण आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करूया. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्याला वाटते की आता माझ्यासाठी कोणताच मार्ग उरलेला नाही. चारही बाजूंनी अंधार दिसतो. नोकरीत अपयश, व्यवसायात नुकसान, घरात मतभेद, शरीराला आजार, मनात चिंता आणि भविष्याबद्दल भीती. अशा वेळी अनेक जण स्वतःवरचा विश्वास गमावतात. पण स्वामी समर्थ सांगतात, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. आणि जोपर्यंत माझे नाव तुझ्या ओठांवर आहे तोपर्यंत तुझा पराभव होऊ शकत नाही.
भक्तांनो, लक्षात ठेवा, अंधार कितीही दाट असला तरी तो सूर्याला थांबवू शकत नाही. तसेच संकट कितीही मोठे असले तरी ते स्वामी समर्थांच्या कृपेचा मार्ग कायमचा बंद करू शकत नाही. अनेक वेळा आपण आपल्या अडचणींकडे इतके लक्ष देतो की स्वामींनी दिलेली शक्तीच विसरून जातो. संकटापेक्षा आपली भीती मोठी असते. परिस्थितीपेक्षा आपले नकारात्मक विचार मोठे असतात. म्हणून सर्वप्रथम मनातील भीती काढून टाका. स्वामी समर्थ म्हणतात, भीती माणसाला कमकुवत करते, पण श्रद्धा त्याला अजय बनवते. जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तर हजारो अडचणी आल्या तरी तुम्ही पुन्हा उभे राहाल. पण श्रद्धा नसेल तर छोटीशी अडचणी तुम्हाला मोडून टाकेल. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात भीतीने नाही तर विश्वासाने करा. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी समर्थ कधीच तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर करत नाहीत. कारण काही संकटे दूर करण्यापेक्षा त्यातून तुम्हाला मजबूत बनवणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते तेव्हा प्रत्येक वेळी त्याला उचलत नाही. कधी कधी पडू देते, कारण पडल्याशिवाय चालायला शिकता येत नाही. पण याचा अर्थ आईने मुलाला सोडले असा होत नाही. ती प्रत्येक क्षणी त्याच्याकडे लक्ष ठेवून असते. तसेच स्वामी समर्थही प्रत्येक क्षणी आपल्या भक्तावर लक्ष ठेवून असतात. आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात ती कदाचित उद्या तुमच्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा ठरेल. आज ज्या वेदना तुम्हाला रडवत आहेत त्याच वेदना उद्या दुसऱ्यांना धीर देण्याची ताकद देतील. म्हणून तुमच्या दुःखाचा तिरस्कार करू नका, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. भक्तांनो, आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या कृपेचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. ज्या दिवशी माणूस म्हणतो हे सर्व मी केले, त्या दिवशी त्याचा अधपात सुरू होतो. पण जो प्रत्येक यशानंतरही म्हणतो हे सर्व स्वामींच्या कृपेने झाले, त्याच्या आयुष्यात कृपेचा प्रवाह कधीच थांबत नाही. नम्रता हीच खरी भक्ती आहे. कारण झुकणाऱ्या वृक्षालाच फळे लागतात. आजच्या काळात लोक संपत्ती जमा करण्यात आयुष्य घालवतात, पण नाती जपायला विसरतात. पैसा कमावतात, पण मनःशांती हरवतात. मोठे घर बांधतात, पण घरात प्रेम राहत नाही. स्वामी समर्थ सांगतात, ज्या घरात प्रेम, विश्वास आणि देवाचे नाम आहे तेच घर खरे मंदिर आहे. म्हणून तुमच्या घरात रोज काही मिनिटे एकत्र बसून स्वामींचे नामस्मरण करा. एकमेकांशी प्रेमाने बोला. घरातील वातावरण बदलू लागेल. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमचे भाग्य एका दिवसात बदलणार नाही, पण तुमचे विचार एका क्षणात बदलू शकतात. आणि विचार बदलले की जीवन बदलायला सुरुवात होते. म्हणून आजपासून स्वतःला कधीही दुर्दैवी म्हणू नका. स्वतःला कमकुवत समजू नका. स्वतःला अपयशी समजू नका. कारण ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी समर्थ उभे आहेत तो कधीच खऱ्या अर्थाने पराभूत होत नाही. आज या क्षणी तुमच्या मनात जर एखादी वेदना असेल तर ती मनात दडवू नका. डोळे मिटा आणि स्वामींना सांगा. ते तुमचे शब्दच ऐकत नाहीत तर तुमच्या हृदयातील भावना ऐकतात. कधी कधी अश्रूंनी केलेली प्रार्थना हजार शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असते. आणि शेवटी, भक्तांनो, हे एक वचन आपल्या हृदयात कोरून ठेवा. परिस्थिती माझी परीक्षा घेईल, लोक माझ्यावर टीका करतील, काळ माझा संयम पाहिल, पण मी स्वामी समर्थांवरील माझा विश्वास कधीही सोडणार नाही. कारण मला खात्री आहे, योग्य वेळ आली की स्वामी माझ्या आयुष्यात असा प्रकाश आणतील की आजचा प्रत्येक अंधार अटकून वाटेल. भक्तांनो, जीवनात काही प्रसंग असे असतात की त्या क्षणी ते आपल्याला अन्यायासारखे वाटतात. आपण मनापासून प्रार्थना केलेली असते, स्वामींचे नामस्मरण केलेले असते, कोणाचे वाईट केलेले नसते, तरीही संकट आपल्या दारात उभे राहते. त्या क्षणी मनात एक वेदनादायक प्रश्न निर्माण होतो, स्वामी, माझ्यावरच ही वेळ का आली? पण भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही भक्तावर अन्याय करत नाहीत. ते फक्त त्याला त्याच्या सामर्थ्याची ओळख करून देतात. कधी कधी स्वामी आपल्या जीवनातील काही दरवाजे बंद करतात. त्यावेळी आपण रडतो, नाराज होतो, निराश होतो. पण काही काळानंतर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की तो बंद झालेला दरवाजा आपल्या विनाशाकडे जाणारा होता. स्वामींनी तो बंद केला म्हणूनच आज आपण सुरक्षित आहोत. म्हणून जीवनात एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर लगेच दुःखी होऊ नका. स्वतःला एवढेच सांगा, स्वामी माझ्यापेक्षा अधिक दूरचे पाहतात. भक्तांनो, तुम्ही नदीचा प्रवास पाहिला आहे का? ती कधी सरळ मार्गाने वाहत नाही. वाटेत मोठमोठे खडक येतात, खोल दऱ्या येतात, वळणे येतात, अडथळे येतात. पण नदी कधी प्रवाह थांबवत नाही. ती प्रत्येक अडथळ्याला मार्ग बनवते आणि शेवटी समुद्राला मिळते. तसेच भक्ताचे जीवन असते. संकटे येणारच, पण प्रवास थांबवायचा नसतो.
कारण जो चालत राहतो त्यालाच स्वामी योग्य ठिकाणी पोहोचवतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडते ते तुला तोडण्यासाठी नाही, तुला घडवण्यासाठी घडते. ही ओळ प्रत्येक भक्ताने आपल्या हृदयात कोरून ठेवावी. कारण मातीचा गोळा सहजच होऊन राहू शकतो, पण त्याच मातीला सुंदर घाळ बनण्यासाठी चाकावर फिरावे लागते, हातांचे दाब सहन करावे लागतात आणि नंतर भट्टीतील अग्नीही सहन करावा लागतो. तेव्हाच तो घाळ लोकांच्या उपयोगाचा बनतो. तसेच संकटाशिवाय व्यक्तिमत्व घडत नाही. भक्तांनो, अनेक लोक स्वामींकडे फक्त मागण्यासाठी जातात. हे द्या, ते द्या, माझे काम करा, माझे संकट दूर करा. पण खरा भक्त तो असतो जो म्हणतो, स्वामी, मला तुमच्या इच्छेनुसार जगण्याची बुद्धी द्या, संकट सहन करण्याची शक्ती द्या, योग्य निर्णय घेण्याचे विवेक द्या, आणि कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. अशी प्रार्थना करणाऱ्या भक्ताचे जीवन हळूहळू बदलत जाते. आजकाल लोक म्हणतात, आमच्या घरात पैसा नाही म्हणून सुख नाही. पण भक्तांनो, पैसा नसल्यामुळे प्रत्येक घर दुःखी नसते. अनेक लहान घरांमध्ये प्रेम, आदर, समाधान आणि स्वामींचे नाम असते म्हणून ते घर आनंदी असते. आणि अनेक मोठमोठ्या बंगल्यांमध्ये पैसा असूनही शांत झोप नसते. म्हणून सुखाचे मोजमाप पैशाने होत नाही, सुखाचे मोजमाप मनातील समाधानाने होते. स्वामी समर्थ सांगतात, मन जिंकलं की जग जिंकलं. जर मनावर नियंत्रण नसेल तर छोट्या गोष्टीही मोठ्या वाटतात, पण मन शांत असेल तर मोठे संकटही लहान वाटते. म्हणून रोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा. स्वामींचे नाम घ्या, 2 मिनिटे शांत बसा. तुमच्या मनात जे काही आहे ते स्वामींना सांगा. कारण ते फक्त देव नाहीत, ते आपल्या प्रत्येक भक्ताचे प्रेमळ आधार आहेत. भक्तांनो, एक गोष्ट आयुष्यभर विसरू नका. स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी आपल्या अपेक्षेच्या रूपात मिळेलच असे नाही, पण तो नेहमी आपल्या हिताच्या रूपात मिळतो. म्हणून जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळाले नाही त्याबद्दलही स्वामींवर विश्वास ठेवा. कारण आज जे मिळाले नाही ते उद्या त्याहून चांगल्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात येऊ शकते. कदाचित आज तुम्ही एकटे असाल, कदाचित तुमच्या वेदना कोणालाच समजत नसतील, कदाचित तुमच्या डोळ्यांतले अश्रू पुसायला कोणी नसेल, पण या क्षणीही एक गोष्ट सत्य आहे, स्वामी समर्थ तुमच्या जवळ आहेत. तुम्ही झोपलेले असतानाही त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर असते. तुम्ही रडत असताना ते तुमचे अश्रू पाहतात. तुम्ही हताश झाल्यावर तेच तुमच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटवतात. म्हणून भक्तांनो, आज या क्षणी एक दृढ संकल्प करा. परिस्थिती कशीही असो, मी सत्याचा मार्ग सोडणार नाही. संकट कितीही मोठे असो, मी स्वामी समर्थांचे नाम सोडणार नाही. लोक माझ्याबद्दल काहीही बोलूत, मी माझी चांगली कर्मे थांबवणार नाही. कारण मला खात्री आहे की स्वामी समर्थांच्या कृपेने माझ्या जीवनातही एक दिवस असा उगवेल, ज्या दिवशी माझ्या प्रत्येक अश्रूचे रूपांतर आनंदात होईल. भक्तांनो, आज आपण ज्या विषयावर चिंतन करत आहोत तो फक्त ऐकण्याचा विषय नाही, तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा सर्व काही असूनही मन रिकामे वाटते. घर असते, कुटुंब असते, नोकरी असते, पैसा असतो, पण मनात शांती नसते. आणि दुसरीकडे एखादा गरीब भक्त असतो ज्याच्याकडे 2 वेळचे अन्नही नसते, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज असते. हा फरक कशामुळे असतो? हा फरक असतो श्रद्धेचा, विश्वासाचा आणि स्वामी समर्थांवरील पूर्ण समर्पणाचा. स्वामी समर्थ म्हणतात, जगात सर्व काही मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न कर. कारण पैसा माणसाला सुविधा देऊ शकतो, पण समाधान देऊ शकत नाही. संपत्ती मोठे घर बांधू शकते, पण त्या घरात प्रेम निर्माण करू शकत नाही. औषधे शरीराचा उपचार करू शकतात, पण मनावरील जखमा भरून काढू शकत नाहीत. त्या जखमा भरून काढण्याची शक्ती फक्त श्रद्धेमध्ये असते. जेव्हा भक्त मनापासून म्हणतो, स्वामी, आता सर्व काही तुमच्या चरणी अर्पण आहे, तेव्हा त्याच्या मनावरील सर्वात मोठे ओझे हलके होऊ लागते. भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, स्वामी समर्थ आपल्या भक्ताला संकटात का टाकतात? कारण संकटाशिवाय माणूस स्वतःला ओळखत नाही. शांत समुद्रात प्रत्येक नावाडी स्वतःला कुशल समजतो, पण खरे कौशल्य वादळात दिसते. तसेच जीवनातही आहे. सुखाच्या दिवसांत प्रत्येक जण हसतो, पण दुःखाच्या दिवसांत जो स्वामींचे नाव सोडत नाही त्यालाच खऱ्या भक्तीचा अनुभव मिळतो. म्हणून संकट आल्यावर हे का घडले असा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, स्वामी मला यातून काय शिकवू इच्छित आहेत? लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला विनाकारण रडवत नाहीत. प्रत्येक अश्रूचे एक कारण असते.
प्रत्येक वेदनेमागे एक नवीन शक्ती जन्म घेत असते. ज्या दिवशी बीज जमिनीत पुरले जाते त्या दिवशी ते संपल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात त्याच दिवसापासून त्याच्या नव्या जीवनाची सुरुवात झालेली असते. तसेच तुमच्या जीवनातही काही प्रसंग असे येतात की सर्व काही संपल्यासारखे वाटते, पण भक्तांनो, कदाचित तीच तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात असते. आज अनेक भक्त म्हणतात, स्वामी, माझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण स्वामी प्रेमाने सांगतात, मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकतो. फक्त उत्तर देण्याची वेळ माझी असते. एखादे मूल आईकडे रात्रभर जागून खेळण्याची हट्टाने मागणी करते, पण आई ती मागणी पूर्ण करत नाही, कारण तिला माहीत असते की ते मुलाच्या हिताचे नाही. त्यामुळे मुलाला वाटते की आईने त्याचे ऐकले नाही. प्रत्यक्षात आईने प्रेमाने योग्य निर्णय घेतलेला असतो. तसेच स्वामी समर्थही आपल्या प्रत्येक इच्छेकडे प्रेमाने पाहतात. जी इच्छा आपल्या कल्याणाची असेल ती पूर्ण करतात, आणि जी इच्छा आपल्याला भविष्यात दुःख देईल ती पूर्ण होऊ देत नाहीत. म्हणून प्रत्येक अपूर्ण इच्छेमध्येही स्वामींची कृपा दडलेली असू शकते. भक्तांनो, आपल्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू बाहेरचा कोणी नसतो. आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे नकारात्मक विचार. माझ्याकडून काही होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, मी नेहमी अपयशी ठरतो, असे विचार माणसाला आतून कमकुवत करतात. स्वामी समर्थ सांगतात, जसा विचार करशील तसे जीवन घडेल. म्हणून प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. मी एकटा नाही, माझ्या प्रत्येक पावलावर त्यांची कृपा आहे. आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. हे शब्द फक्त बोलू नका, मनापासून अनुभवा. भक्तांनो, काही लोक आयुष्यभर दुसऱ्यांच्या चुका मोजत राहतात. त्याने असे केले, तिने तसे बोलले, त्यांनी माझा अपमान केला. पण स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य घालवू नकोस, स्वतःचे मन शुद्ध करण्यात वेळ घालव. कारण दुसऱ्याला बदलणे आपल्या हातात नाही, पण स्वतःला बदलणे आपल्या हातात आहे. जेव्हा मनातून राग निघून जातो, मत्सर संपतो, अहंकार विरघळतो आणि क्षमा मनात येते, तेव्हा स्वामींची कृपा अधिक स्पष्टपणे अनुभवायला मिळते. भक्तांनो, आज या क्षणी जर तुमच्या घरात दुःख असेल, व्यवसायात नुकसान असेल, नोकरीची चिंता असेल, मुलांच्या भविष्याची काळजी असेल किंवा शरीर आजाराने त्रस्त असेल, तर एक क्षण डोळे मिटा. स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण करा आणि एवढेच म्हणा, स्वामी, मला संकटमुक्त जीवन नको. मला संकटावर मात करण्याची शक्ती द्या. मला दुःखरहित आयुष्य नको. मला दुःखातही तुमच्यावर विश्वास ठेवण्याची श्रद्धा द्या. मला सोपा मार्ग नको. मला योग्य मार्गावर चालण्याचे धैर्य द्या. आणि माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाव, प्रत्येक विचारात तुमची कृपा आणि प्रत्येक कर्मात तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या. भक्तांनो, लक्षात ठेवा, एक दिवस असा नक्की उगवेल, जेव्हा असे हे सर्व संघर्ष, हे सर्व अश्रू, ही सर्व प्रतीक्षा आणि हे सर्व कष्ट मागे पडतील. त्या दिवशी तुम्ही स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन अश्रूंनी एवढेच म्हणाल, स्वामी, त्या कठीण काळात मला काहीच समजत नव्हते. मी प्रश्न विचारत होतो, तक्रारी करत होतो. पण आज मला समजले की तुम्ही माझे काहीच हिरावून घेत नव्हते. तुम्ही मला त्यापेक्षाही मोठे, सुंदर आणि दिव्य जीवन देण्यासाठी घडवत होतात. माझ्या प्रत्येक अश्रूमागे तुमची कृपा होती, प्रत्येक संकटामागे तुमचा आशीर्वाद होता आणि प्रत्येक प्रतीक्षेमागे तुमची महान योजना होती. तुम्ही खरोखरच माझ्या पाठीशी होता, आहात आणि कायम राहाल. भक्तांनो, अनेक वेळा आपण म्हणतो, मी खूप मेहनत केली म्हणून यश मिळाले. मेहनत आवश्यक आहेच, पण फक्त मेहनतीने सर्व काही मिळत असते तर जगातील प्रत्येक मेहनती माणूस श्रीमंत झाला असता. प्रत्येक प्रामाणिक माणूस सुखी झाला असता. प्रत्येक अभ्यास करणारा विद्यार्थी पहिला आला असता. पण तसे होत नाही, कारण प्रयत्नांसोबत स्वामींची कृपा आणि योग्य वेळ यांचाही तितकाच मोठा वाटा असतो. म्हणून यश आले की अहंकार करू नका आणि अपयश आले की स्वतःला दोष देत बसू नका. दोन्ही परिस्थितीत स्वामींचे स्मरण करा. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे मिळाले आहे त्याचा अभिमान बाळगू नकोस, कारण ते माझ्या कृपेने मिळाले आहे. आणि जे मिळाले नाही त्याबद्दल दुःखी होऊ नकोस, कारण ते तुझ्या हिताचे नव्हते. किती गहन अर्थ आहे या एका वाक्यात. आपल्या जीवनात जे काही येते आणि जे काही निघून जाते, त्या प्रत्येकामागे एक अदृश्य योजना असते. आपण वर्तमानातील एक क्षण पाहतो, पण स्वामी संपूर्ण आयुष्याचा प्रवास पाहत असतात. भक्तांनो, काही लोक आयुष्यभर संपत्ती गोळा करतात, पण शेवटी त्यांना जाणवते की त्यांनी पैसा कमावला, पण माणसे गमावली. काही लोकांनी मोठी घरे बांधली, पण त्या घरात प्रेम राहिले नाही. काहींनी खूप नाव कमावले, पण मनःशांती हरवली.
म्हणून स्वामी समर्थ नेहमी सांगतात, संपत्तीपेक्षा संस्कार कमवा, पैशापेक्षा पुण्य कमवा आणि नावापेक्षा विश्वास कमवा. कारण पैसा इथेच राहतो, पण चांगली कर्मे आत्म्यासोबत जातात. भक्तांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो, तेव्हा लगेच उत्तर देण्याची घाई करू नका. जेव्हा कोणी तुमच्यावर अन्याय करतो, तेव्हा सूड उगवण्याचा विचार करू नका. तुमचे काम सत्यावर ठाम राहणे आहे. न्याय देण्याचे काम स्वामी समर्थांचे आहे. कारण काळापेक्षा मोठा न्यायाधीश कोणी नाही आणि स्वामींपेक्षा मोठा रक्षक कोणी नाही. अनेक वेळा जीवनात अशी परिस्थिती येते की सर्व काही संपल्यासारखे वाटते. पण भक्तांनो, हेच ते क्षण असतात जेव्हा स्वामी समर्थ आपल्या सर्वात जवळ असतात. कारण जेव्हा माणसाचे सर्व आधार संपतात, तेव्हा तो पूर्णपणे स्वामींच्या चरणी येतो. आणि त्या पूर्ण समर्पणातूनच खरी भक्ती जन्माला येते. जोपर्यंत माणूस स्वतःच्या शक्तीवर गर्व करतो, तोपर्यंत त्याला स्वामींच्या कृपेची खोली समजत नाही. पण ज्या दिवशी तो नम्रपणे म्हणतो, स्वामी, आता मी काहीच करू शकत नाही, सर्व काही तुमच्या हवाली आहे, त्या दिवशी त्याच्या जीवनातील परिवर्तन सुरू होते. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.